नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MS-CIT इरा सेशन 25 बघूया. सेल्फ पाथ लर्निंग या ठिकाणी सुरू करूया. एकूण 5 स्टेप आपल्याला इथे दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर स्पार्कलाइन इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल? तर याचा आन्सर आहे थर्ड. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द क्विक अनालिसिस फीचर इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल? त्याचा आन्सर आहे सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द 3D मॅप फीचर इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल? त्याचा आन्सर आहे फोर्थ. And fourth question, which of the following option will allow you to format the data in a table on your sheet in MS Excel? याचा आन्सर आहे थर्ड. And last question, what is the primary purpose of the text box feature in Microsoft Excel? त्याचा आन्सर आहे फर्स्ट. It is a tool used to insert and customize block of text a spreadsheet separate from the grid of cell. तर या ठिकाणी आपलं हे सेल पाथ लर्निंग पूर्ण झालंय. आता आपण बघूया नॉलेज चेक. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन, which website should you visit to apply for a birth certificate? त्याचा आन्सर आहे फोर्थ. www.crsorg.gov.in. Second question, if you are a new user applying for a birth certificate, which option should you click on in order to register? त्याचा आन्सर आहे सेकंड, जनरल पब्लिक साइन अप. थर्ड क्वेश्चन, while registering a new user at the CRS or org.gov.in website, you have to fill all the required personal detail and the dash before clicking register. तर याचा आन्सर आहे फर्स्ट, कॅप्चा कोड. फोर्थ क्वेश्चन, once the registration is successfully done, you are promoted to enter a new password and confirm. Next question, once you have registered successfully, which option should you click on in order to apply for a birth certificate? तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ. And last, sixth question, in addition to answering question, what other task can Amazon Alexa perform? तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, ordering product online. Seventh question, what is the Kindle app primarily used for? तर याचा आन्सर आहे थर्ड, reading e-books. Next question आहे, what feature in the Kindle app allow user to adjust the text size and font of the e-book? तर याचा आन्सर आहे फोर्थ, font and display setting. नेक्स्ट क्वेश्चन आहे, what is the primary use of the PhotoMath app? तर याचा आन्सर आहे सेकंड, for scanning and solving mathematical problems. And last question, what is the function of the plant snap app? तर याचा आन्सर आहे फर्स्ट, to identify the plant nearby. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेक पूर्ण झालं. आपण करूया आता एंड एक्झाम. त्यानंतर आपण आता बघूया प्रॅक्टिकल प्रश्न, डू इट युअरसेल्फ. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन, in this given template, select the table and apply a thick outside border to make the table in the given. Select look nice, home tab, font group, all border menu. तर या ठिकाणी ही जी शीट आहे, या शीटला सिलेक्ट करा, पूर्ण शेवटपर्यंत सिलेक्ट करा आणि या ठिकाणी बॉर्डर फीचरला क्लिक करा, मोर बटनला, आणि यामध्ये थिक आउटसाइड बॉर्डर या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा.
नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द डिस्प्लेड शीट इन्सर्ट अ ओवल शेप इन द एक्सेल शीट युजिंग इन्सर्ट इलिस्ट्रेशन शेप. तर ओवल नावाचा शेप आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅबला क्लिक करा, शेप ऑप्शन वरती क्लिक करा. त्यामध्ये ओवल नावाचा हा जो शेप आहे, ओवल हा सर्कल, तो घ्या आणि या पेज वरती ड्रॉ करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा इन द डिस्प्लेड वर्कशीट सिलेक्ट ऑल द टेक्स्ट इन शीट 3 सप्टेंबर अटेंडन्स अँड डिलीट इट युजिंग द होम टॅब सेल ग्रुप डिलीट ऑप्शन मेनू डिलीट सेल. तर थर्ड नंबरची जी शीट आहे ती आपल्याला डिलीट करायची आहे. अटेंडन्स शीट, सप्टेंबर अटेंडन्स शीट वर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी डिलीटच्या ड्रॉप डाऊन बटनला क्लिक करा आणि त्यामध्ये डिलीट शीट या ऑप्शनला क्लिक करा आणि त्यानंतर डिलीट वरती क्लिक करा आणि आता सबमिट. पुढचा प्रश्न आहे इन द गिवन वर्कशीट गो टू शीट 2 अँड सिलेक्ट अ टेबल नेम लिव्ह टाइप्स अँड अप्लाय आउटसाइड बॉर्डर टू इट युजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप बॉर्डर मेनू. तर शीट 2 मध्ये तुम्हाला आउटसाइड बॉर्डर अप्लाय करायची. तर या ठिकाणी लिव्ह टाइप्स ही जी शीट आहे खाली इथे क्लिक करा. त्यानंतर हा जो टेबल आहे हा सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे बॉर्डरच्या या ड्रॉप डाऊन बटनला क्लिक करा आणि यामध्ये आउटसाइड बॉर्डर या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट रो 2 to 4 क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग using home tab editing group clear menu select all text and make it bold using bold. आता या ठिकाणी आपल्याला ह्या 3 रो सिलेक्ट करायच्या आहे. 2 नंबरच्या या रो वरती बटन प्रेस करा आणि 4 पर्यंत ड्रॅग करा म्हणजे असं सिलेक्ट होईल. सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर ऑप्शन मध्ये जायचंय. क्लिअर मध्ये क्लिअर फॉर्मॅट्स या ऑप्शनला क्लिक करा. ज्याच्याने काय होईल त्याच्यावर असलेली सर्व फॉर्मॅटिंग क्लिअर होईल. आणि आता तुम्हाला करायचं इथे बोल्ड, या बोल्ड ऑप्शनला क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे टू यूज द स्लाइसर ऑप्शन फ्रॉम द फिल्टर ग्रुप इन द गिवन एक्सेल शीट देन गो टू द इन्सर्ट टॅब. नाउ क्लिक ऑन द स्लाइसर ऑप्शन and apply the filter by selecting the photos box option. Finally, click on the OK button. तर सगळ्यात अगोदर इन्सर्ट टॅबला क्लिक करा. इन्सर्ट मध्ये आल्यानंतर या ठिकाणी स्लाइसर नावाचा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. त्यामध्ये फोटो या ऑप्शनला क्लिक करा आणि ओके करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे टू यूज क्विक एनालिसिस इन एक्सेल फर्स्ट सेलेक्ट द डेटा as a table. Look for the quick analysis box that appear on the right of the selected data. Click on it and choose data bar to visually represent numerical data in the selected cell. सगळ्यात अगोदर हे मॅक्झिमाइज करा आणि हा जो पूर्ण टेबल आहे हा सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे एक छोटासा ऑप्शन येईल, त्या ऑप्शनला इथे क्लिक करा आणि यामध्ये डेटा बारला क्लिक करा. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे to insert a new text box go to the insert tab in the given MS Excel file, then click on the text box option to insert a new text box in your sheet and type the January. सोपा आहे प्रश्न. इन्सर्ट टॅब वरती क्लिक करा. इन्सर्ट मध्ये आल्यानंतर इथे टेक्स्ट बॉक्स भेटेल तुम्हाला, हा टेक्स्ट बॉक्स, या टेक्स्ट बॉक्सला क्लिक करा. या पेज वरती टेक्स्ट बॉक्स असा ड्रॉ करा आणि यामध्ये जानेवारी टाइप करा. जानेवारी टाइप झाल्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट आहे टू इन्सर्ट अ बिनोमियल थिअरम
In your sheet, go the Insert tab in the given Excel sheet. Click on the symbol and select equation. Choose the binomial theorem equation to insert. तर आपल्याला हे इक्वेशन इन्सर्ट करायचं एक. सर्वात अगोदर इन्सर्ट टॅबला क्लिक करा. इन्सर्ट मध्ये आल्यानंतर इक्वेशनला इथे क्लिक करा. इक्वेशन मध्ये आल्यानंतर हे जे सेकंड नंबरचं इक्वेशन आहे यावरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर हे इक्वेशन आपल्या याच्यामध्ये येईल. या इक्वेशनची जी बॉर्डर आहे आउटसाइडची याच्यावर लेफ्ट बटन प्रेस करा आणि या ठिकाणी इथे आणून ड्रॅग करा आणि सोडून द्या. आणि आता सबमिट करा. आणि लास्ट क्वेश्चन, to use the pivot table in existing Excel sheet, select the table and go to the insert option. Now click on the pivot table option. A dialog box will appear. Check the table range, then choose the new worksheet option. Click OK. सगळ्यात अगोदर हे शीट मॅक्झिमाइज करा. त्यानंतर हा जो खाली टेबल दिलाय हा पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा आहे शेवटपर्यंत. हा एवढा. हा टेबल सिलेक्ट झाल्यानंतर इन्सर्ट मध्ये क्लिक करायचं आहे. इन्सर्ट मध्ये पिव्होट टेबल हा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आणि त्यानंतर ओके करा. ओके केल्यानंतर इथे सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं हे डू इट युअर सेल्फ इथे पूर्ण झालं. इंड एक्झाम करा. त्यानंतर प्रोसेस फोलिओ असतो, हा तुम्हाला माहितीच आहे कशा प्रकारे पूर्ण करायचा, तो तुम्ही पूर्ण करून घ्या. त्यानंतर आता आपण बघूया सिम्युलेशन क्वेश्चन्स. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, ॲज आयकॉन एक्सप्रेस द थिंग मोर interestingly than word and you can insert an icon in the cell. So select the cell D5 and insert the icon of communication first icon. तर D5 सेल मध्ये आपल्याला क्लिक करायचंय. D5 मध्ये क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट या ऑप्शनला क्लिक करायचंय. इन्सर्ट मध्ये आल्यानंतर आयकॉन नावाचं जे फीचर आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी कम्युनिकेशन कॅटेगरी दिलेली आहे त्याच्यावरती इथे क्लिक करा. त्यानंतर इथे कम्युनिकेशनचा हा फर्स्ट आयकॉन आहे यावरती क्लिक करा आणि त्यानंतर इथे इन्सर्ट बटन वरती क्लिक करा. Next question, you can insert a picture in a cell. Now select C5 and insert the company logo into it. तर C5 मध्ये आपल्याला कंपनी लोगो इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी C5 सेल वरती क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट टॅबला या ठिकाणी क्लिक करा आणि त्यानंतर पिक्चर ऑप्शन वरती क्लिक करायचंय. पिक्चर मध्ये आल्यानंतर हा जो लोगो दिसतोय या लोगो वरती क्लिक करा आणि त्यानंतर इन्सर्ट करा. आणि इथे आपलं हे सिम्युलेशन क्वेश्चनची जी टेस्ट होती ती पूर्ण झाली. आता आपण बघूया या सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, MIDI ports are special type of serial port for connecting musical instrument like a electronic keyboard to sound card. तर याचा आन्सर आहे फर्स्ट, ट्रू. सेकंड क्वेश्चन आहे, Mac OS is an example of application software. याचा आन्सर आहे फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन, have you collected NSCIT group from your center? तर याचा आन्सर आहे yes. भेटलंच असेल तुम्हाला. Where do you read and study NSCIT book? तुम्ही खरंच वाचता का, कुठं कुठं वाचता, तर at both place. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं ही सेशन टेस्ट पूर्ण झाली आहे 25. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.